आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नशेच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 74 घातक इंजेक्शनसह अष्टातील 2 तस्करांना बेड्या, LCBची मोठी कारवाई। सांगली जिल्ह्यामध्ये नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आक्रमक पाऊल उचलले आहे। अष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 74 ट्रेमिमाइड इंजेक्शनसह 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी 1,26,766 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ही इंजेक्शन्स चक्क ऑनलाईन मागवण्यात आल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर अंकुश ठेवण्याचे आदेश दिले आहेत। याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार संजय पाटील आणि अभिजित ठाणेकर यांना खास बातमीदारांमार्फत एक महत्त्वाची टीप मिळाली। आष्टा येथील घाटगे मळ्यातील श्रीराम नाश्ता सेंटरमध्ये 2 तरुण एका काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून नशेच्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला। संशयित तरुण तिथे येताच पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत 74 नग ट्रेमिमाइड या औषधी द्रव्याच्या बाटल्या सापडल्या। या औषधाची विक्री किंवा साठवणुकीचा कोणताही अधिकृत परवाना या तरुणांकडे नव्हता। अभिषेक भीमराव सरवदे वय 26 राहणारा शिराळकर कॉलनी, दुधगाव रोड, आष्टा, तालुका वाळवा। रेहान रफिक मुजावर वय 20 राहणारा गोंडरे चौक, आष्टा, तालुका वाळवा। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी ही इंजेक्शन्स इंडिया मार्ट या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून मागवल्याची कबुली दिली। तरुण वर्गाला नशा करण्यासाठी तसेच उत्तेजक द्रव्य म्हणून ही इंजेक्शन्स चढ्या दराने विकण्याचा त्यांचा कट होता। या कारवाईमुळे सांगलीतील ऑनलाईन औषध तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पवार तसेच कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल मुश्रे, हनुमंत लोहार, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, प्रमोद साखरेपे, चालक गणेश शिंदे आणि सायबर पोलीस ठाण्याचे अभिजित पाटील यांनी केले आहे।